हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण शॉर्टली म्हणतो ओसीएम, या विषयाचं मित्रांनो आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत. प्रकरण क्रमांक 2 आहे व्यवस्थापनाची कार्य. म्हणून आपण आजपासून आपलं ओसीएम या विषयाचं प्रकरण क्रमांक 2 सुरू करत आहोत. पण त्याआधी मुलांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो ओसीएमचा पॉइंट होता शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे, मुलांनो आपण हा पॉइंट बघितला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आपलं जे प्रकरण क्रमांक 2 आहे व्यवस्थापनाची कार्य, हे प्रकरण सुरू करूयात. तर मुलांनो, तुमच्या प्रकरणाच्या नावामध्येच त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रकरणाचं नावच काय आहे? व्यवस्थापनाची कार्य. जसं मुलांनो, पहिल्या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापनाची तत्वे शिकलो. जसं की आपण शिकलो व्यवस्थापन तत्वाचे महत्व, व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप, हेनरी फिओल यांची व्यवस्थापनाची तत्वे, त्याच्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची एफ.डब्ल्यू. टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे आणि शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे, हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये क्लिअर केलं. आता दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांनो, काही अशी व्यवस्थापनाची कार्ये, तर जी कार्य व्यवसायामध्ये एका व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काय करत असतात? मदत करत असतात. तशी ही व्यवस्थापनाची कार्य. तर जी कार्य आपल्या व्यवस्थापनामध्ये सातत्याने त्या कार्याचा वापर व्यवस्थापनामध्ये म्हणजे व्यवसायामध्ये करावा लागतो. आणि त्या कार्याचा वापर जर आपण व्यवसायामध्ये केला तर नक्कीच आपल्या व्यवसायाचे जे काही उद्दिष्ट आहे नफा मिळवणे, हे उद्दिष्ट कमी वेळेमध्ये काय होतं? पूर्ण होऊ शकतं. तर पहिले आपण समजून घेऊया, याची एक प्रस्तावना आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रस्तावना आणि नेमकं व्यवस्थापनाची कार्य कोणती आहे ती कार्य माहित करून घेऊयात. आणि मग आपण उद्याच्या लेक्चरपासून नेक्स्ट लेक्चरपासून प्रत्यक्ष व्यवस्थापनाची कार्य आहे तिला सुरुवात करूयात. तर मुलांनो, हे चॅप्टर एक तुम्हाला 12 मार्क, 10 ते 12 मार्क तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळवून देणारा हे प्रकरण मुलांनो आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाची कार्य सोडून दुसरं काहीच नाही, फक्त व्यवस्थापनाची कार्य आणि त्या कार्याचं डिटेलमध्ये एक तुम्हाला महत्व त्यांनी दिलेलं आहे. बाकी ह्या प्रकरणामध्ये काहीच नाही. तर आपण समजून घेऊया. बघा प्रस्तावना. व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन. आता व्यवस्थापक म्हणजे कोण? व्यवस्थापन करणारा व्यक्ती, त्याला आपण व्यवस्थापक म्हणतो. व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन, ही व्याख्या भिन्न प्रकारच्या कार्याच्या माध्यमातून व्यवस्थापकाच्या भूमिकेवर भर देते. आता मुलांनो, ज्यावेळेस व्यवस्थापक व्यवस्थापन करतोय, आता त्यांनी काय सांगितलं? व्यवस्थापक जे करतो ते व्यवस्थापन. बरोबर आहे. व्यवस्थापक व्यवस्थापन करत असताना त्याचं व्यवस्थापन अधिकाधिक चांगलं होण्यासाठी त्याला काय आहे? भिन्न प्रकारच्या कार्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापकाची जी भूमिका आहे ती भूमिका महत्वाची ठरते, किंवा तो त्या कार्याचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो. व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य एकमेकांशी संबंधित असतात. आता म्हणून जेवढे व्यवस्थापनाचे कार्य आपण घेणार आहे, तुम्हाला इथे बघा एक डायग्राम दिसते. त्या डायग्राम मध्ये व्यवस्थापनाचे कार्य, मुलांनो प्रत्येक कार्याचा एकमेकांशी संबंध आहे. काम करत असताना आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एखादं काम जर आपण हाती घेतलं तर ते काम डोक्यात आणूपासून तर ते काम पूर्ण करूपर्यंत ही सगळी कार्य आपल्याला मदत करत असतात, ती महत्वाची ठरतात. म्हणजे असं नाही एखादं कार्य आपल्याला मदत करत नाही, एखादंच कार्य करतं असं नाही. आपल्याला एखादं काम डोक्यात आणूपासून ते पूर्ण होईपर्यंत ती जी प्रोसेस आहे, ती जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये आपल्याला हे सगळे कार्य मदत करतात. पुढे बघा, ती कार्य एकामेकापासून वेगळी करता येत नाही. म्हणून मी तुम्हाला जे आत्ताच सांगितलं, की ज्यावेळेस आपलं एखादं काम पूर्ण करायचं आपण ठरवलं असेल, तर ते काम पूर्ण करताना मला या सर्व कार्याची गरज पडते, ते मी वेगळे करू शकत नाही. व्यवस्थापनाची कार्य व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांशी संबंधित असतात. व्यवस्थापनाची कार्य व्यवस्थापनाच्या सर्व स्तराशी संबंधित. स्तर म्हणजे मुलांनो काय? जनरल बघा, व्यवसाय असतो. व्यवसायामध्ये सगळ्यात म्हणजे उच्च व्यक्ती असते ती म्हणजे व्यवसायाचा मालक. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये मॅनेजर असतात. कोण असतं? मॅनेजर. आणि मॅनेजर नंतर असतात ते कर्मचारी असतात. म्हणजे मुलांनो, उच्च लेवल, मध्यम लेवल, कनिष्ठ लेवल, म्हणजे वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर, म्हणजे याला आपण लेवल म्हणतो. की मालक हा वरिष्ठ लेवलचा असतो, मग त्याच्या खाली आपले मध्यम लेवलचे मॅनेजर असतात, त्याच्या खाली आपण कर्मचारी असं जे काम करतो. म्हणजे हे व्यवस्थापनाची कार्य सगळ्यांना लागू पडतात, सर्व स्तरांना हे काय करत असतात? लागू पडतात. सगळ्यांना त्याचा वापर करावा लागतो. पुढे बघा, व्यवस्थापनाची कार्य
नियोजनाने सुरू होतात. मुलांनो, रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो. व्यवस्थापनाच्या कार्याची सुरुवात डॅश 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 या कार्याने होते. तुमचं उत्तर पाहिजे नियोजन. व्यवस्थापनाची कार्य नियोजनाने सुरू होतात, तर नियंत्रणाने संपतात. मुलांनो, याचा एक सिक्वेन्स आहे. तुम्ही कुठेही कोणतं कार्य नाही घेऊ शकत. तुम्ही एखादं काम करायचं आहे, काम करताना आपण जे काम ठरवणे, अगोदरच ठरवणे काय करायचे त्याला आपण नियोजन म्हणतो. आणि प्रत्यक्ष आपण जे म्हणतो, ते काम आपण हाती घेतलेलं आहे. त्या कामातल्या ज्या चुका आहेत, त्या चुकांवर लक्ष केंद्रित करणे त्याला आपण नियंत्रण म्हणतो. आणि नियंत्रणापाशी मुलांना जर चूक आपण सुधारली म्हणजे आपण काय म्हणतो, हे काम व्यवस्थित झालं. म्हणजे एखादं कार्य नियोजनाने सुरू होतं आणि नियंत्रणाजवळ संपतं. मुलांनो, हा होता प्रस्तावनेचा पाठ. आता व्यवस्थापनाची कार्य काही तुम्हाला मी दाखवली बघा. आपल्या टोटली व्यवस्थापनाची मुलांना 6 कार्य आहे. किती कार्य आहे? 6. त्यातलं पहिलं कार्य आहे नियोजन. आता नियोजन म्हणजे मुलांनो, काय करायचे आहे किंवा कोणते काम करायचे आहे हे अगोदर ठरवले. म्हणजे समजा उदाहरण घ्या, की मला उद्या ओसीएमचं लेक्चर घ्यायचं तर मी आजच ठरवणार, की उद्या मला ओसीएमचं लेक्चर घ्यायचंय. किंवा मला परवा इकॉनॉमिक्सचं लेक्चर घ्यायचं ते मी आजच ठरवलं, की परवा मला इकॉनॉमिक्सचे लेक्चर घ्यायचे आहे. एक्झाम्पल उदाहरण सांगतोय समजण्यासाठी, की मला भविष्यकाळात जे काम करायचंय, पुढे जाऊन जे काम करायचंय मी आजच ठरवतोय, की हे काम मला करायचं आहे. याला आपण म्हणतो मुलांनो नियोजन. संगणन मुलांनो काय असतं? याच्यामध्ये मुलांनो संसाधनाची मांडणी केली जाते. संघटन म्हणजे मुलांनो त्याला आपण व्यक्तीचा समूह म्हणतो. संघटन मीन्स काय? व्यक्तींचा समूह की ज्यामध्ये संसाधनाची मांडणी केली जाते. संघटन म्हणजे काय? तो एक व्यक्तींचा समूह असतो. तिथे समूहामध्ये काय केलं संसाधनाची मांडणी केली जाते. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन. मुलांनो, योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक केली जाते. आता उदाहरण घ्या कर्मचारी व्यवस्थापन काय ते सांगतो, की उदाहरण घ्या ॲज अ मी टीचर आहे. मला शिकवायला सांगितलं, "सर हा टॉपिक शिकवा." मी शिकवणार. का शिकवणार? की माझा तो विषय आहे, मी टीचर आहे. पण आता जे काम माझ्या डोक्यातच नाही. समजा आता मी कॉमर्सचा टीचर आहे. मी कोणता टीचर आहे? कॉमर्सचा. आणि मला एखादा सायन्सचा सब्जेक्ट शिकवायला लावला, मला शिकवता येईल का? नाही येणार. कारण मी टीचर कोणता आहे? कॉमर्सचा आहे. तसंच मुलांनो, जी व्यक्ती पात्र आहे, म्हणजे ज्या व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे शिक्षण घेतलेलं असेल किंवा त्या क्षेत्रात त्याला अनुभव असेल, त्या कामासाठी त्या व्यक्तीची नेमणूक करायची. म्हणजे सीएला म्हणलं डॉक्टर म्हणून काम करा, ते करतील का? आणि डॉक्टरला म्हणलं सीए म्हणून काम करा, तर नाही करू शकत. ज्याने ज्या विषयामध्ये डिग्री घेतली असेल किंवा त्यात पीएचडी केली असेल, ती व्यक्ती तेच काम करू शकते. म्हणजे योग्य व्यक्तीची नेमणूक करणे, त्याला आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणतो. निर्देशन म्हणजे मुलांनो कामगारांना प्रेरणा देणे. आता उदाहरण घ्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे. आता मालक आहे. समजा जर की आपण मालक आहोत आणि आपल्याकडे कर्मचारी आहेत. 20, 25, 30 कर्मचारी. तर आपण बघा कर्मचाऱ्यांना चांगलं काम करावं, त्यांच्याशी आपण कायम संपर्कात असतो. मग त्यांना प्रेरित करायचं, तुम्ही हे काम असं करा. अशा पद्धतीने हे काम करा. अशा पद्धतीने ते काम करा. म्हणजे प्रेरणा देणे. काय करणे? प्रेरणा देणे, त्याच्या कामावर लक्ष ठेवणे. याला आपण निर्देशन म्हणतो मुलांनो. त्याच्याने समन्वय. आता मुलांनो काय होतं बऱ्याच वेळा, व्यवसायामध्ये काही एक कर्मचारी नसतो. व्यवसायामध्ये अनेक कर्मचारी असतात. म्हणजे 50, 100 असं 10, 20, 50, 100 जेवढं मोठी बिझनेस कंपनी असेल, की जेवढा मोठा बिझनेस असेल, तेवढे कर्मचारी व्यवसायामध्ये जास्त असतात. आता बऱ्याच वेळा मुलांनो होतं काय, की आपल्या व्यवसायामध्ये आपण समजू की 50 आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारी आणि कोणाचं कोणाचं भांडण असतं बघा. एका कर्मचाऱ्याच्या 4थ्या कर्मचाऱ्याशी भांडण झालेलं असतं. मग हे भांडण जे होतात मुलांनो, या भांडणामध्ये सुसंगतता राखता आली पाहिजे. म्हणजे जनरली काय मुलांनो उदाहरण घ्या, की समजा 2 कर्मचाऱ्यांमध्ये भांडण आहे. तर मुलांनो त्या 2 कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधला जातो, की अडचण काय? समजा ए आणि बी असे 2 कर्मचारी त्यांचे कायम भांडणं होत आहेत. ए आणि बी कर्मचारीचे काय होत आहे? भांडण होत आहे. तर मग मी एक मालक म्हणून एचा प्रॉब्लेम काय आहे आणि बीचा प्रॉब्लेम काय आहे? यांना विचारणार आणि त्यांचे भांडण सॉल्व्ह करणार. याला म्हणून आपण समन्वय म्हणतो, की 2 व्यक्तीमध्ये चर्चा करून समन्वय साधला जातो, की अडचण काय आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्यातली भांडणं कमी केली जातात. आणि त्यांच्यामध्ये काय एक आनंदाचं वातावरण तयार केलं जातं, की काम चांगलं होण्यासाठी. त्याला आपण समन्वय म्हणतो. आणि शेवटचं आलं मुलांनो नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय मुलांनो, आपल्या ज्या काही कामामध्ये चुका होतात, त्या चुकांवर नियंत्रण ठेवणं. कामामध्ये आपण चुका करतो, तर चुकांवर काय करायचं? नियंत्रण ठेवायचं आणि नियंत्रण ठेवून त्या ज्या काही चुका झालेल्या आहेत, त्या चुका पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची, की व्यवसायामध्ये चुका होतात. मग चूक झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ती चूक सुधारतो, चुका सुधारणा केल्यानंतर आपलं काम चांगलं होतं आणि तिथे मुलांना आपलं नियंत्रण हे कार्य संपतं. आता मुलांना राहिले की व्यवस्थापनाची कार्य तुम्हाला पेपरमध्ये येतात. तर ती लक्षात कशी ठेवायची? व्यवस्थापनाची कार्य आहे, ती लक्षात कशी ठेवायची? त्याचा एक कोड सांगतो मुलांनो. याचा एक कोड आहे, तो तुम्ही तुमच्या डोक्यात राहू द्या.
मुलांनो हे शब्द लिहिलाय बघा मी, काय शब्द लिहिलाय? निसंक निसनी. शब्द काय आहे मुलांनो? निसंक निसनी. पहिला नि आहे मीन्स नियोजन, स मीन्स संघटन, क मीन्स कर्मचारी व्यवस्थापन, नि मीन्स निर्देशन, स मीन्स समन्वय आणि नि मीन्स नियंत्रण. मुलांना हे शॉर्ट की आहे. निसंक निसनी एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुमचे कार्य लक्षात राहू शकतात. सिक्वेन्स मुलांना हा सिक्वेन्स बदलायचा नाही. तुमचं पहिलं कार्य हे नियोजनच आलं पाहिजे आणि शेवटचं कार्य हे नियंत्रण आलं पाहिजे. कारण की तुम्ही इथे लिहिलंय बघा, व्यवस्थापनाचे कार्य कशाने सुरू होतात? नियोजनाने आणि संपतात पुढे नियंत्रणाजवळ. म्हणजे नियंत्रणाने ती संपतात ती कार्य. म्हणजे हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मुलांना पुढचा पॉईंट आहे बघा, व्याख्या. आता व्यवस्थापनाची व्याख्या नेमकं मुलांना काय आहे? की बघा मुलांनो, हेनरी फेवालने ती एक व्याख्या केलेली आहे. व्यवस्थापन म्हणजे नियोजन, संघटन, आदेश देणे, समन्वय व नियंत्रण होय. बरोबर आहे. मुलांनो व्यवस्थापनाचे कार्य म्हणजेच व्यवस्थापन आहे. ती कार्य जर आपण त्याचा वापर केला तर आपलं व्यवस्थापन चांगलं होणार आहे. म्हणून बघा हेनरी फेवाल सांगतात, व्यवस्थापन म्हणजे नियोजन, संघटन, आदेश देणे, समन्वय व नियंत्रण होय. आणि म्हणून जी 2 नंबरची व्याख्या दिसते आहे तुम्हाला, ही व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये नाही, ही मी तयार केलेली आहे. ती सांगतो बघा. दुसऱ्या मार्फत कार्य करून घेण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. सगळ्यात सोपी चिंदी व्याख्या आहे. काय मुलांना? सगळ्यात सिंपल. दुसऱ्या मार्फत कार्य करून घेण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. जनरली उदाहरण घ्या मुलांनो. आज मी मॅनेजर आहे. आज मी कोण आहे? मॅनेजर. आणि माझ्याकडे इकडे कर्मचारी आहे. माझ्याकडे इथे कोण आहे? कर्मचारी. मग मी त्याला सांगणार, तुम्ही आजपासून हे काम करायचं. उदाहरणार्थ सांगतो मी, हे तुम्ही काम करायचं. मग ती व्यक्तीला मी काम केलं, ती मला विचारणार, मी त्याला सल्ला पण देणार, त्याला मी गाईडन्स पण करणार आणि त्या व्यक्तीकडून योग्य वेळेमध्ये ते काम करून घेणार. दुसऱ्या मार्फत म्हणजे ह्या व्यक्तीकडून मी कर्मचाऱ्याकडून काम करून घेतलं, मी दुसऱ्या मार्फत काम करून घेण्याची क्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. मुलांनो खूप सिंपल व्याख्या आहे. लक्षात ठेवायला पण खूप सिंपल आहे. पुस्तकामध्ये व्याख्या तुम्ही बघितलं खूप डिटेल दिलेलं आहे. पण त्याच्यातला आपण हा एक छोटासा पार्ट घेतलेला आहे, की जो तुम्हाला व्यवस्थापनाची कार्य समजण्यास मदत करेल. तर अशा पद्धतीने मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही व्यवस्थापनाची कार्य आहे याची प्रस्तावना, त्याचबरोबर कोणती नेमकं व्यवस्थापनाची कार्य आहे ती कार्य आणि व्याख्या समजून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.